कोल्हापूर टू मांडू असं बाईकने प्रवास केला आणि एंट्री केल्या केल्या असं दृश्य बघायला मिळालं की सगळा थकवाच निघून गेला. मांडू मध्य प्रदेशमधले हे ठिकाण जिथे शौर्य, प्रेम आणि स्थापत्यकलेचा अनोखा वारसा आहे. चला बघूया आपण दोन मोठ्या जलाशयामध्ये मधोमध असं बांधलेलं जहाजमहल. अगदी जहाज तरंगतोय असं वाटतं. हे महल ग्यानसुद्दीन खिलजीच्या काळात बांधलेलं आहे आपल्या राणीसाठी. तब्बल 15,000 राण्या इथे राहत होत्या. इथे पाणी साठवण्याची खूप मस्त व्यवस्था केलेली आहे. कारंजे, अंडरग्राऊंड चॅनल्स आणि एअर कंडिशन सारखे सुद्धा यंत्रणा इथे आहेत. ह्या महलात मोठी अशी विहीर आहे आणि त्याचा एक गुप्त मार्ग बोगद्याला जॉईन केलेला आहे. असं म्हटलं जातं की राण्यांना ह्या गुप्त मार्गातून काढून एका सुरक्षित जागेत हलवण्यात येत असे जेव्हा दुश्मन त्यांच्यावरती वार करत असे. त्या काळातलं हे इतकी अद्भुत रचना आणि हॅट्स ऑफ टू आर्किटेक्ट. मांडू म्हणजे बाज बहादूर आणि राणी रूपमती ह्यांची प्रेमकथांनी चर्चीला जाणारं हे ठिकाण. पावसाळ्यात हे ठिकाण इतकं सुंदर दिसतं, पण थंडीत सुद्धा मजाच कुछ और आहे. पूर्ण मांडू बघण्यासाठी 1.5 दिवस लागतो. इथे बघण्यासारखं जहाज महल, हिंडोली महल, बाज बहादूर महल, राणी रूपमती महल आणि मकबरा आहे. इथे आल्यानंतर प्रत्येक भिंत इतिहासाची आठवण करून देणारी आहे. हे आहेत जलवाहिन्या, ज्या मी पहिल्यांदाच बघितल्या. तेवढं सुंदर कोरीव काम केलेल्या जलवाहिन्या. ह्यातून ताजं आणि शुद्ध पाणी ह्या बाथटबमध्ये सोडलं जात असे आणि मग राणी आणि राजकन्या इथे आंघोळ करत असतील. हा टब फक्त त्यांचा आंघोळीचा नाही तर आरामदायीचं सुद्धा स्थान होतं. लगेच मांडूची ट्रिप प्लॅन करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.